पवारांनंतर राऊतांनी फोडला नवा बॉम्ब। विरोधकांचा निवडणूक आयोगावर आरोप। उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर। विधानसभेच्या जागा आहेत आणि 107 जागा निवडून येण्याची जाहिरात केली। शरद पवारांच्या याच आरोपांनंतर आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात रान उठवलंय। 160 जागांवर विजय मिळवून देणाऱ्या ऑफरचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केल्यानंतर आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभेप्रमाणे लोकसभेतही निवडणूक जिंकून देऊ अशी ऑफर पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत। राऊतांच्या दाव्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या दोघांनी त्यांना काय ऑफर दिली पाहूयात। लोकसभेनंतर विधानसभेत दोघांनी ठाकरेंची भेट घेतली। अडचणीच्या 60 ते 65 जागा जिंकून देण्याची ऑफर देण्यात आली। ईव्हीएम आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून विजयी करण्याचा त्यांचा दावा होता। निवडणूक यंत्रणेवर विश्वास असल्यानं आम्ही त्यांना आवश्यकता नसल्याचं सांगितलं। दुसरीकडे शरद पवार आणि संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल उपस्थित केलाय। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे। राहुल गांधींनी मत चोरीचा आरोप केल्यानंतर विरोधक निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। अशातच शरद पवार आणि राऊतांच्या दाव्यानंतर इंडिया आघाडीनं 11 ऑगस्टला राज्यात लॉंग मार्चचं आयोजन केलंय। आता या लॉंग मार्च नंतर निवडणूक आयोग विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार का? विरोधकांना आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळणार का? याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।